उपमुख्यमंत्री शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन घेतली अमित शहांची भेट। फडणवीस अजितदादांशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा। पालकमंत्री पदाचा तिढा आणि तटकरेंच्या निवासस्थानी शहांची भेट या दोन वेगळ्या घडामोडी। डायनिंग टेबलवर पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकतो, या कल्पनाशक्तीला मी दाद देतो, मंत्री उदय सामंतांचा टोला। आमच्यात काही धुसपूस नाही, सगळं खुश आहे, एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। काम करणारे लोक तक्रारीचं रगराणं गात नाहीत, शिंदेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंचं नेतृत्व धाडसी, कोणाचीही तक्रार करणं एवढं आमचं नेतृत्व दुबळं नाही, मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। काल अमावस्या पौर्णिमा होती का ते बघा, एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंचा खोचक टोला। शहांकडून औरंगजेबाची कबर ठरवली समाधी, संजय राऊतांचा हल्लाबोल। हेच वक्तव्य दुसरं कोणी केलं असतं तर शिंदे फडणवीसांनी थैथयाट केला असता, राऊतांचं टीकास्त्र। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जगानं सांभाळला पाहिजे असं अमित शहा म्हणाले, मात्र काही लोकांना बदनामी करण्याची हौस, मंत्री उदय सामंतांचं संजय राऊतांना उत्तर। संजय राऊत हे जळणारं लाकूड, नरेश म्हस्केंची राऊतांवर टीका, तर राऊतांच्या वक्तव्यावर लक्ष देण्याची गरज नाही, म्हस्केंची प्रतिक्रिया। संजय राऊतांचं डोकं फिरलंय, गृहमंत्री अमित शहांचा दौरा राजकीय नव्हता, भाजप नेते प्रसाद लाड यांची माहिती, तर शहांचा दौरा छत्रपतींचा सन्मान करण्याचा होता, लाड यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र लुटायची भाजपची मानसिकता, औरंगजेबाच्या कबरीचा समाधी असा उल्लेख केला, आमदार आदित्य ठाकरेंचा अमित शहांवर निशाणा। रायगडवरील कार्यक्रमाला साताऱ्याच्या गादीला उदयनराजेंना निमंत्रण होतं, मग कोल्हापूरच्या गादीला शाहू महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांना निमंत्रण का दिलं नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा सवाल। रायगडवरील अमित शहा यांच्या कार्यक्रमाला मला बोलावलं नाही, ते बोलावतील याची मी अपेक्षाही ठेवली नव्हती, शाहू महाराज छत्रपती यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। अभ्यास करावा लागतो असं सहज बोलून चालत नाही, उदयनराजेंनी केलेल्या दाव्यानंतर गुणरत्न सदावर्तेंचा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिळवली असा दावा केला होता, त्याला उत्तर। मोहन भागवत यांचा वलसाड दौरा, सर्वधर्म एकच मग धर्मांतराची काय गरज, धर्मांतराच्या मुद्द्यावर मोहन भागवतांचं विधान। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, सुधीर मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण। प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं होतं। 2014 साली सुरेश धस आणि संदीप क्षीरसागरांकडून शिक्षक बदली प्रक्रियेत 39 कोटींचा घोटाळा, ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसनं कंबर कसली, युवक काँग्रेसच्या सदस्यांसाठी नव्यानं नोंदणी प्रक्रिया सुरू, युवक काँग्रेसकडून एक ॲप लॉन्च। ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, उपनेत्या प्रवक्त्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका संजना घाडी यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। जे गेले ते गेले, त्यांच्यावर मी बोलणार नाही, संजय घाडींच्या शिवसेना पक्षप्रवेशावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची गरज, संजना घाडी यांच्या पक्षप्रवेशावरून भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा टोला। रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का, 15 एप्रिलला अनिल नवगणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। सुधीर साळवींना ठाकरेंच्या शिवसेनेकडून सचिवपद, मुंबई महापालिकेसाठी सुधीर साळवींना सचिवपद दिलं, उद्धव ठाकरेंची माहिती। शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबईतील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक, मुंबईतील पाणी प्रश्न, खड्डे नाले सफाई या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। परभणीत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक, सत्ता असल्यानं काही लोक हे सोडून गेले, परंतु आम्ही नवीन कार्यकर्ते तयार करणार, शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत ही कार्यकर्त्यांची भावना, दांडेगावकर यांचं वक्तव्य।
शहाजीराजे आणि मालोजीराजेंच्या समाधीस्थळांचा जीर्णोद्धार करा. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. शुक्रवारी संध्याकाळी नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये एका खासगी कंपनीत झालेल्या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट. भेटीदरम्यान आमदार सोळंके आणि राज्यमंत्री बोर्डीकर यांच्यात मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस वर्ध्यातील आर्वी शहराच्या दौऱ्यावर. नव्यानं तयार झालेल्या प्रशासकीय इमारतीचं फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. विविध विकास कामांचंही भूमिपूजन. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर. कऱ्हा वागजमध्ये अजित पवारांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चष्मा वाटप. गाजर खाल्लं की चष्म्याचा नंबर कमी होतो, अजितदादांचा विद्यार्थ्यांना सल्ला. कल्याणमधील 13 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या. तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित. विशाल गवळीला अटक झाल्यापासून 3 महिन्यात फाशी दिली असती तर गुन्हेगारांवर वचक बसला होता. शिंदेच्या शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया. विशाल गवळीला कायद्यानं फाशी झाली असती तर असं कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडली असती. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांचीही प्रतिक्रिया. कल्याण प्रकरणातील नराधम विशाल गवळीला फाशीची शिक्षा होणार, त्याच भीतीपोटी त्यानं आत्महत्या केली. आमदार सुलभा गायकवाड यांची प्रतिक्रिया. आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या. आरोपीच्या आत्महत्येनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी देवपूजा करून मुलीला वाहिली श्रद्धांजली. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता. 11 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त. जळगावच्या आमोदा, गाडोदासह चोपडा तालुक्यातील धानोरा, अडवाद परिसरात अवकाळी पावसासह गारपीट. पिकांचं नुकसान होण्याची भीती. नाशिकच्या येवल्यात दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस. राजापूर, पन्हाळे, साठे या परिसरात गारपीट तर काही ठिकाणी कांदा भिजला. नांदेड शहराला अवकाळी पावसानं झोडपला. अवकाळी पावसाचा शेतीला फटका. फळबागांचंही नुकसान होण्याची शक्यता. नाशिकच्या येवला तालुक्यात गारपिटीचा अवकाळी पाऊस. शेतात काढून ठेवलेला कांदा पिकाला मोठा फटका. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द प्रकल्प. चंद्रपूर आणि गडचिरोलीकरांची तहान भागवणार. रात्रीपासून गोसेखुर्द प्रकल्पातून 40 क्युसेक पाण्याचा विसर्ग. बीड शहराला पुढचे 15 दिवस कमी दाबानं आणि उशिरा पाणी पुरवठा. बीड ते काडी वडगाव दरम्यान अमृत योजनेचं अपूर्ण काम पूर्ण केलं जाणार. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटिया डोह धरणाच्या कालव्यात शेतकरी वाहून गेला. धरणाच्या पाण्याचा प्रवाह बंद करण्याची मागणी. यवतमाळमध्ये कृषी विभागाचा हलगर्जीपणा. शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरील माहिती चुकीची भरल्यानं 100हून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित. सोलापुरातील कुर्डुवाडीत संतप्त शेतकऱ्यांचं आंदोलन. तरकारी आणि पालेभाज्यांना भाव मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त. बीड जिल्ह्यात टोमॅटोला 5 ते 10 रुपये प्रति किलोचा दर. भाव कोसळल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. नंदुरबारच्या केलापाणी गावात जायला रस्ता नसल्यानं आदिवासी बांधवांचे हाल. बांबूंच्या झोळीतून रुग्णांना करावी लागते जंगलातून 15 किलोमीटर पायपीट. नंदुरबारमध्ये पातोंडा रस्त्यावर पशूंवर उपचारासाठी वापरला जाणारा औषध साठा उघड्यावर. बायोमेडिकल वेस्ट नियमावलीप्रमाणे विल्हेवाट न लावता औषध साठा उघड्यावर. चंद्रपूरच्या चितेगाव परिसरातून जेरबंद करण्यात आलेले वाघिणीचे 3 बछडे जेरबंद. मूल तालुक्यात 3 जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या वाघिणीला बुधवारी चितेगाव परिसरातून करण्यात आलं होतं जेरबंद. वॉटर टँकर असोसिएशनच्या संपाचा 4था दिवस. सोसायट्यांपासून ते कंपन्यांपर्यंत संपाची झळ. अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा तुटवडा.
टँकर असोसिएशनच्या संपाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही, आदित्य ठाकरेंची टीका. डेडलाईन संपल्यानंतर प्रत्येक विभागात मोर्चा काढण्याचा इशारा. मुंबई पालिका क्षेत्रातील विहिरी पाण्याचे टँकर अधिग्रहित करणार. टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत मुंबई महापालिकेचा निर्णय. सोलापुरात नळाला इलेक्ट्रिक मोटार लावणं नियमबाह्य, नागरिकांनी मोटार वापरू नये असं पालिकेकडून नागरिकांना सांगण्यात आलं. मुंबईत पाणी टंचाईचं संकट वाढलं. मुंबईतील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणात 31% पाणी साठा. मुंबईच्या अंधेरीतील कनाकिया रेन फॉरेस्ट या सोसायटीतील रहिवाशांचं आंदोलन. गेले 3 दिवस सोसायटीत पाण्याचा थेंबही नसल्यानं रहिवासी आक्रमक. मध्य रेल्वेवर येत्या 16 एप्रिलपासून 14 नवीन एसी लोकल. त्यामुळे एसी लोकलची संख्या आणि त्यांच्या फेऱ्यांची संख्या 80 वर पोहोचणार. मेट्रो 3च्या एकत्रित चाचण्यांना सुरुवात. RABKC मार्गिकेच्या रविवार आणि सोमवारच्या वेळापत्रकात बदल. या बदलांमुळे प्रवाशांची गैरसोय. नवी मुंबईत सिडको घरांच्या वाढीव किमतीविरोधात मनसेचं चित्रप्रदर्शन. सरकार आणि सिडकोचं लक्ष वेधण्यासाठी उपहासात्मक पद्धतीनं प्रदर्शनाचं उद्घाटन. मुंबईच्या कांदिवलीत ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये नागरिकांचं आंदोलन. बेकायदेशीर फेरीवाले सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करत असल्याचा नागरिकांचा आरोप. ठाण्यातील वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमी संस्थांचं आंदोलन. ठाणे बोरिवली भुयारी मार्ग घोडबंदर रुंदीकरणासाठी वृक्षतोड केली जाते. याच विरोधात पर्यावरणप्रेमींचा निषेध. तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात नवीन आरोग्य व्यवस्था उभारण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची माहिती. किरीट सोमय्या यांच्या बीड दौऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागं. बीडमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील कोणत्याही रुग्णालयानं डिपॉझिटची मागणी करू नये, पुणे महापालिकेचे आदेश. तर इंडियन मेडिकल असोसिएशनचा मात्र याला विरोध. रुग्णालयांनी डिपॉझिटची मागणी करणं गैर नाही, इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका. बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा प्रसूती दरम्यान मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. बीड नगर परिषदेचा ढिसाळ कारभार. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक असताना देखील 10 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा. पुण्यातील कल्याणीनगर भागातील बजेट रूम पबला पोलिसांकडून सील. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील डिजिटल जाहिरात फलकांची मुदत संपली. परमिटची तारीख संपल्यानंतरही फलक झळकत असल्यानं माहिती अधिकार कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री आणि नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदेंकडे तक्रार. अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्याची शक्यता. अलायन्स एअरलाईनच्या पत्रिकेत डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळाचा उल्लेख केल्यानं चर्चांना उधाण. दुचाकी चालकांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी नागपूर महापालिकेची वेगळी शक्कल. 60 सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबावं लागत असलेल्या सिग्नलवर ग्रीन नेट बसवण्यात आले. सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे कोकणात पर्यटकांची गर्दी वाढली. गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची तोबा गर्दी. रायगडच्या पेण तालुक्यात पीओपीच्या लाखो गणेश मूर्ती तयार. मात्र पीओपी मूर्तींवरील बंदीमुळे या मूर्तींचं करायचं काय? मूर्तिकारांसमोर मोठा प्रश्न. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी. दर्शनासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी. व्हीआयपी दर्शनामुळे साई भक्तांमध्ये नाराजी. नीता अंबानींनी शिर्डीत घेतलं साईंचं दर्शन. मुंबई इंडियन्सच्या सामन्यापूर्वी नीता अंबानी साई दरबारी. मंत्री अतुल सावे यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. साई मंदिराचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडेंकडून सावेंचा सत्कार. धाराशिवमधील येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. यात्रेनिमित्त लाखो भाविक येरमाळ्यात.
धाराशिवच्या एडेश्वरी देवीच्या यात्रेत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तृतीयपंथी भाविक उतरले रस्त्यावर. नाशिकमध्ये मडबातची परंपरा, उन्हापासून त्वचेच्या विकारांपासून बचावासाठी मडबात, मोठ्या संख्येनं नाशिककर सहभागी. बीडच्या वाळुंजमध्ये भैरवनाथाच्या यात्रेला प्रारंभ, यात्रेला 250 वर्षांची परंपरा. अक्कलकोटचं ग्रामदैवत असलेल्या मल्लिकार्जुनाची यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न, हर हर महादेवच्या जयघोषात भव्य नंदीध्वज मिरवणूक आणि रथोत्सवानं यात्रेची सांगता. सांगलीच्या खंडोबा यात्रेतील पालखी सोहळ्यात खासदार विशाल पाटील सहभागी, वाद्याच्या तालावर विशाल पाटलांचा ठेका. चंद्रपुरात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नियोजित असलेली पदयात्रा रद्द, भीम अनुयायांपर्यंत पदयात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती पोहोचवली नसल्यानं जिल्हा क्रीडा संकुलात गोंधळ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल, वाहतुकीसाठी 45 अधिकारी आणि 850 वाहतूक पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात. साताऱ्यात आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन, बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या प्रतापसिंह महाविद्यालयात प्रदर्शनाचं आयोजन. गोंदियात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला बाईक रॅली, मोठ्या संख्येनं तरुणांचा सहभाग. यवतमाळच्या कोर्टा गावात सामूहिक विवाह मेळाव्यात आतापर्यंत 6500 जणांचा विवाह, 51 वर्षांपासून अविरत परंपरा. श्रीगोंद्याच्या पेडगावातील धर्मवीर गडावर खासदार निलेश लंकेंचं कार्यकर्त्यांकडून स्वच्छता मोहीम, किल्ल्यातील स्वच्छतेसह झाडांना रंगरंगोटी. घाटमाथ्यावर होणाऱ्या बैलगाडा स्पर्धेचं लोण कोकणात, दापोलीतील कर्दे समुद्र किनाऱ्यावर रंगला बैलगाडा स्पर्धेचा थरार. पुण्यात प्रियकराच्या मदतीनं आईकडूनच स्वतःच्याच मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल, आईच्या प्रेमसंबंधाबद्दल मुलीनं घर मालकाला सांगितल्यानं आईनं कृत्य केल्याची माहिती. नाशिकमध्ये भर रस्त्यात अश्लील हावभाव करत रिक्षा चालकाकडून महिलेचा विनयभंग, महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपुरात एका IPS अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा, इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिला डॉक्टरनं केली होती तक्रार. नाशिकमध्ये दुचाकीवर झाडाची फांदी कोसळल्यानं महिलेचा मृत्यू, मुलगाही जखमी, गंगापूर रोड इथल्या सोमेश्वर बस स्टॉपवरची घटना. भांडण सोडवायला गेलेल्या रिक्षा चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला, टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात पाठीवर गंभीर वार झाल्यानं उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू. नाशिकच्या सातपूर परिसरातली श्रमिक नगरमधली घटना. बीड शहरातील एका जलतरण तलावात बुडून एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. वर्ध्याच्या तळेगावातील क्रिकेट अकादमीच्या इमारतीला प्रशासकीय इमारतीला आग लागल्यानं मोठं नुकसान. मीरा भाईंदरमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अटक, गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाची कारवाई, दोन्ही आरोपींच्या फक्त 24 तासात आवळल्या मुसक्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.